मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही आहो आंबोलीमध्ये। तर आंबोलीमध्ये अशा कारणाने येलो की मिलिंदचा काम होता, सो अचानक प्लॅन झालो की येऊया आणि एक ब्लॉग पण करूचा, एका लोकेशनला पण जाऊचा। तर आम्ही पोचलो आंबोलीमध्ये 9 वाजता आणि नंतर आता पाऊस लागल्या कारणाने शूट काहीच करू भेटक नाही। सो आता आम्ही येलो जेवून झाल्यानंतर आम्ही रूमवर जातलो आणि नंतर उद्या सकाळी उठून आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करतो। चला तर आपण आता जाऊ रूमवर। आता ऑलरेडी झालं लेट, वाजल्यात 12:30। सो आता डायरेक्ट आपण रूमवर भेटूया। तर आम्ही आता पोचलो रूमवर आणि 1 वाजलेला, कारण की आता ऑलरेडी लेट झालेलो आणि खूप झोप येता। सो आता आपण डायरेक्ट सकाळी भेटू। ब्लॉगच्या टायटलवरून तुमका समजलं असताना की आपण कुठच्या लोकेशनला जाऊचा। तर तुम्ही ब्लॉग बघा, एन्जॉय करा आणि आपण उद्या आता सकाळी भेटू। बाय बाय। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आम्ही आता निघालो आमच्या मेन लोकेशनला जाऊ। तो आता वाजलेत 9, 8 वाजता उठलो, फ्रेश झालो, चहा पिली, आता लोकेशनला जातो। सो मिलिंदने एक आंबोलीत सांगितले की एक पडकोवाडो करून लोकेशन हा, तो त्या लोकेशनला जरा बघतो। लोकेशन तुमका पण दाखवतो, तुम्ही ह्या लोकेशन करून आम्ही पारगडला जातलो। सो ब्लॉग बघा, कंटिन्यू। तो एक वाड्याचो अवशेष हा, पडक्या वाड्याचो, आणि तसोच हय पण एक अवशेष हा पडक्या वाड्याचो, आणि मेन जो असा तो पुढे हा। सो तुमका दाखयतय, चला। या दगडी बांधकाम बघून असं वाटतं की खूप जुनं वाडो हा। तर थोडी पडझड झाली हा, पण लोकेशन चांगला, तुम्ही व्हिजिट करा, बघू शकता। आणि आता सध्या आमका लेट जाता, सो आमका पारगडला पण जाऊचा। सो चला।
पूर्ण तटबंदीन तुमका पूर्ण फिरान तुमका दाखयतंय की किल्लो कसो हा। आम्ही समोरच्या साईडने आहो आणि बॅक साईड अशी पूर्ण त्या साईडने तुमका दाखयतंय। तर महत्त्वाचा विषय असो हा की पारगड ह्या नाव ह्या किल्ल्याक कशामुळे पडला, तर ह्यो स्वराज्यातील दक्षिणेकडलो लास्टचो किल्लो हा, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याक पारगड असं नाव ठेवला। तर तुमका ह्या पूर्ण तटबंदी फिरान तुमका पूर्ण गड एक्सप्लोर करून दाखयतंय। तर चला। Just wanna be alone with you. Just wanna be alone with you. Just wanna be alone with you. Same old thing. जाम जमलो पण लागले। नंतर रात्री लेट झोपल्यामुळे ना झोप पूर्ण जाम नाही। उसके वजह से लफड़ा हो गया है। कुछ खाया नहीं है दोपहर से, सॉरी सुबह से, खाली चाय और टोस्ट बस इतक्याच खाल्ला। त्याच्यावर या सगळा फिरतो। सो आता जातलो खाली आणि काहीतरी खातलो, पेट पूजा। इकडनं एक मस्त नजारा हा बघा, वॉटरफॉल हा कुठचं तो माहिती नाही, झूम करके दिखाता हूँ। ई देखो वॉटरफॉल। माका असं वाटलेलं पहिलं की तो बाबा वॉटरफॉल आहे, आम्ही 10x ने झूम करून बघितलो तर नाही, गलत जवाब। खूप आहात कसं काय, खूप खूप दिसतात, खूप आहात वॉटरफॉल जिकडे तिकडे बघा। इथे हे बघा, हे बघा, हे सर्व वत्ता पाणी। तिकडे पुढे काय दूधसागर कसं दिसता ह्या काय था माहिती नाही। नेक्स्ट ट्रिप काय करूया रे, नेक्स्ट ट्रिप रांगणागड। तू कितक्या वेळा गेले रांगणागडात? हा 3-4 वेळा। मी जाऊ नाही अजून, रांगणागडचा अनुभव घ्यायचा। नेक्स्ट ब्लॉग माझ्या मते रांगणागडचं असू शकता, त्याच्यामध्ये एक ब्लॉग येतलो, बघू फिक्स नाही हा, पण आता ब्लॉग कंटिन्यू येतले। सो चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करू विसरा नका, कारण की नवीन ब्लॉगची तुमका नोटिफिकेशन येतली। आणि व्हिडिओ लाईक करू अजिबात विसरा नका, एक चांगलीशी कमेंट करा व्हिडिओ, माका पण बरा वाटतला। असेच व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतले। सो चला बघू पुढे। आता आम्ही बॅक साईडला होतो गडाच्या, म्हणजे फ्रंट साईडून बॅक साईडला येलो, आता परत फिरान असे पूर्ण फ्रंट साईडला जातलो। तर माझ्या पाठी बघता आता महादेवाचा मंदिर हा, सुंदर असा मंदिर हा, छोटासाच बांधला, माझ्या मते हा हल्लीच बांधला मंदिर। मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता इकडनंच मंदिराच्या ह्या साईडने अशी तटबंदी हा, त्या साईडने आम्ही परत फ्रंट साईडला आलो, असे फ्रंट साईडने परत इलू फिरलू पूर्ण आणि परत फ्रंट साईडला जातो। मंदिराच्या बाजूकच एक तलाव हा मस्त असा, इकडे अशी ही तटबंदी आहे, म्हणजे गडावर जे पहिले जे दगड होती आणि तटबंदी होती ना, ती या साईडीक अशी जास्त माका दिसली। बाकी गडाच्या कुठच्याच साईडीक अशी जुनी तटबंदी म्हणजे पहिली ज्या होती तशी तटबंदी दिसाक ना, हय गा आणि तीच पूर्ण अशी पूर्ण पुढे असा। ही पूर्ण तटबंदी हा,
हे कशा गत रे. वरती भिंत असल्यामुळे खालतो वरच्या अटॅक करू शकणार नाही. ते का माणूस आहे असा आहे दिसतो. बरोबर. हे जे दिसतं ते म्हणजे वरून जे पहारेकरी होते ना ते इकडनं अटॅक किंवा पाहणी ठेवण्यासाठी ह्या माजणी करण्यासाठी ठेवलेला असा. म्हणजे प्रत्येक दगडा थोड्या थोड्या अंतरावर बसून दिसता. पूर्ण पारगडची ट्रिप म्हणजे पूर्ण एक्सप्लोर करून झालो. तुमचं सगळ्या बघितल्या असतल्यात. तर संपूर्ण ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा. तोपर्यंत भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.